दाता सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना बाणाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊंना बाणाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा राण्याबाग हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठ राखील आई झोलाई कोटेसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर यांच्या सौजन्याने कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेसी नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सविनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाय देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या वर्षातला या सीझन मधला मुंबई रंगमंचावरचा हा तिसरा कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमाचे यजमान आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होते त्यांच्या माध्यमातून ही सेवा साकार झाली आहे ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर या माझ्या यजमानांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे सर्व युट्यूबर्स ज्यांच्या माध्यमातून परवाच्या दिवशी येत्या 21 तारखेला मित्रांनो हा देखील शो हाऊसफुल झालेला आहे। आजचा देखील शो ज्यांच्या या ठिकाणी मदतीने हा होतोय ते माझे सर्व कोकणातील युट्यूबर्स यांचे देखील या ठिकाणी एकदा आभार मानतो। आणि मित्रांनो ज्यांच्या सोबतीने आजचा कार्यक्रम पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे माझे संगीतकार आज मला ढोलकीला साथ करतायत नेहमीप्रमाणे विशालदादा सुतार ज्यांचे ढोलकी मित्रांनो आपण प्रत्येक मराठी चॅनलच्या रिअलिटी शो मध्ये ऐकलेले आहे। आज मला ढोलकीला साथ करतायत विशालदादा सुतार बँजोला मला साथ करतायत नेहमीप्रमाणे गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा गेसरे कीबोर्डला आज मला साथ करतोय माझा भाऊ विशाल बंदरकर आज माझे कीबोर्डला पंकजदादा काताळे काही कारणास्तव हजर राहिले नाहीत। त्याचप्रमाणे पॅडला मला साथ करतोय माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काताळे शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव। त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात माझे बंधू राजूदादा पडेळ आणि आमचे गौरवदादा गोताड या माझ्या दोन्ही भावांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा शिष्य परिवार मित्र परिवार बरेचशा प्रमाणात उपस्थित आहे। त्याच्यामध्ये आज मला कोरसला साथ करतायत माझे शिष्य वेदांची जाधव रोहितजी दुप्पट आदित्यजी खांडेकर प्रमोद गोवळकर ओंकार लांजेकर त्याचप्रमाणे आमचे विनायकदादा रेवाळे रतेश बाई संकेत बाणे प्रशांत मांडवकर। त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो नामवंत शाहीर मंडळी देखील उपस्थित राहिलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून ज्यांचे माझे मित्रांनो 2026 मध्ये नवरा बायकोचा भांडण कमी पण दोघांचा झंकाटलाही तापला होता माझे बंधू सुशांतदा गराडे आज आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे ज्यांच्या नमनाची गाणी मित्रांनो सर्वच ऐकतात ज्यांच्या नमनाचे सर्व चाहते आहेत परंतु एक नवीन आगळावेगळा प्रयोग ज्यांचा 3 तारखेला या ठिकाणी कार्यक्रम आहे असा माझा भाऊ शुभम माटेल आज पहिल्यांदा या ठिकाणी मुंबई रंगमंचावरती 3 तारखेला कार्यक्रम करतो तो देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिनेशजी कुरकाडकर माऊली त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे गौडगाड्याचा गायक नमनाचा गायक ओंकार पड्याळ हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे। आमचा शुभम कांगरकर असेल लय ढोलकी भारी लांडतो एकदाच तेव्हा खोंड लय भारी आहे एकदाच नेला होता वारीला सिंगल वारीला पण खोंड मात्र तयार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो। आपल्या ह्या कोकणामध्ये एक उमेदीची पोरं या ठिकाणी तयार होत आहेत। राजादा याचा आवाज वाढवतो लय बराबर म्हणून कारण 21 तारखेला धूर जोरात काढायचा आज काही धूर जास्त काढायचो जोर उडवायचं 21 तारखेला आता कसा बरा वाटायचा
म्हणून या ठिकाणी माझे बंधू आज खास आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. चंद्रकांत दादा भोवट राजापूर तालुक्याचे सुपुत्र आहेत. दादा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, मित्र परिवार, प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आज खऱ्या अर्थाने मित्रांनो जो सामना रंगणार आहे सर्वांनी शाहीर माझे बंधू गोड गळ्याचे गायक सबंध बक्कलचा बुलंद आवाज सन्माननीय देवेंद्रजी झिमन बुवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून बुवा काय टेन्शन घ्यायचं नाही. आज पण झोंबाट तुमच्याने माझा जोरातच होणार आहे. पण झोंबाट होईल तर फक्त प्रेमानं एकामेकाच्या उरावर बसायचा नाही बुवा. आणि म्हणून या ठिकाणी शाहिरांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन्ही शाहिरांना मुलाचा सहकारी शांततेचा आश्रय द्यायला अशी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेशच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटेश्वराला निवार अभिवादन करून कथेच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिनेशजी कुर्ताडकर वावले साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहारदार पारितोषिक म्हणायचं आहे काय रसिक राजा. आणि आज लायकी नसताना कोण ओळखत नव्हता राजेश निकम नावाचा कोण शाहीर आहे, कोण ओळखत नव्हता, पण ही माया दिलीस तू, हे नाव दिलंस तू. आणि म्हणून माय बापा अरे 33 कोटी देवांमध्ये सर्वांनी पाहिलेला देव म्हणजे तू आहेस. तुझ्यात मी माझा देव ओळखलाय आणि आज ही नाव पहिलं तिला फक्त लागले ती माझ्या माय बापा तुझ्यामुळेच लागले. आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. बुवाना पटेल सांगणार बुवा हाय गाय करायची नाही. स्तवन मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सागराचा तूच आहे किनारा, तुझ्याच या कलावंताना आज मिळतो सहारा. तुझ्यात पाहिला मी नित्य मायेचा झरा, तूच आहेस रसिका या शाहीर राजेशाचा आधार खरा. आणि म्हणून रसिक माय बापा
स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय शाहीर? कानातला चोथा बाहेर काढा आणि ह्या खरडा उन्हामध्ये हवा तसा म्हणून म्हणतो. तब चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिका रसिका अरे तब चरणावरी हा माझा मी देह वाहिला. रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला. माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. हृदयात जागा माया बापा परी. 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 जरी असलो कुठे तरी ध्यानी राहिला. जरी असलो कुठे तरी तू ध्यानी राहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तुझे रूप ईश्वरी. तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी. 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 राजशाने हातोर तुझा महिमा गाईला. राजशाने हातोर तुझा महिमा गाईला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. बोल श्री गणपती गजानन महाराज
देवी माते बजरंग बली स्वसी भिकाजी भुवा शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती